हाय हॅलो, कशा आहात सगळे? काल मी सगळे कामे आवरून पहिलं चिकन करायला घेतलं, कारण खूप दिवस खाल्लं नव्हतं. गुरुवार चालू होतं त्यामुळं तर खाल्लंच नव्हतं. आणि चला म्हटलं आज करूयाच. रस्सा भाजी आणि फ्राय करायची होती मला, तर चला म्हटलं करूयात. आणि खूप दिवस झालं कोणीच खाल्लं नव्हतं घरामध्ये पण, आणि म्हणून म्हटलं चला. आणि एवढं काय नाही, मी साध्या पद्धतीनं करणार आहे. पण बघा, आणि मला बाहेर पण जायचं होतं आणि त्यासाठी माझी तयारी चालली होती की बाबा चला लवकर तरी करूयात ना. तर म्हटलं चला. आणि हो, सगळ्यांचा फेवरेट हिरो, मी आज त्याला भेटायला चाललेली. आणि ह्या सिच्युएशनमध्ये तो खूपच फेवरेट आहे सगळ्यांचा. तर चला आपण जाऊयात, बघूयात काय नवीन आहे. आणि हे बघा ना, मी भाकरी पण करत होती, मला जमत नव्हती, पण ठीक आहे म्हटलं चला जशी येईल तशी करूयात, कारण मी फर्स्ट टाईम करत होती. असं काही नाही आहे की मी कंटिन्यूअस करते. बोलले चला आता मसाला करून घ्यावा. खूप दिवसांनी आज माझ्या घरचे माझ्या हाताचं चिकन खाणार आहेत, तर थोडंसं तरी टेस्टी बनायलाच पाहिजे ना. हा बनवत होते मी, पण मला वाटत होतं की बाबा काय चुकतं आहे का, काय राहतं आहे का मसाले वगैरे. पण ठीक आहे. मी स्वयंपाक करता करता हाच विचार करत होते की मी जायला हवं आहे का तिकडे, जिकडे मी तुम्हाला सांगितलं, तुमचा फेवरेट हिरो. पण ठीक आहे, बघूयात कसं वाटतंय. बोरिंग असेल तर मी लगेच येणार रिटर्न. हे बघा, भाजी पण झाली आणि इकडे मी फ्राय पण करत होती. आणि खरंच मस्तपैकी ह्याला परतून वगैरे घेतलं, आणि ह्या साईडला भाजी पण मस्त शिजत होती. आणि हे बघा, माझं सगळं झालं रेडी. कसं वाटतंय चिकन फ्राय आणि भाकरी? मला कमेंट्स करून नक्की सांगा. हा, तुम्हाला आवडलं का? आणि मी इकडे तयारी झाले, जायची वाट बघत होती की बाबा चला कधीतरी बाहेर फिरायला भेटते. आणि कुठे फिरायला जाणार आहे ते तुम्ही बघालच. छान वाटत होतं. काय नाही, जरा थोडीशी जाड झाली आहे त्यामुळं एवढं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. आणि हां, हे बघा मी चालली आहे. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, बघूयात आपण मी खरंच कुठं चालली आहे. ऐका ना, जिथे जायचं होतं ते तरी आलं आहे. चलो लेट्स गो. पहिलं मी काय बघतीये मी ते तुम्हाला दाखवते. आतमध्ये तर एंट्री झाली होती फायनली. आणि खरंच मला इथून जायचं म्हटलं की मला कंटाळा येत होता की खूप लांब आहे. आणि म्हणत होते खरंच बघ. पहिले तर मला धामीन दिसली आहे, आणि धामीन तर वरती वरती जात होती. छोटे मुलं फोटो काढत होते, म्हटलं चला मी पण एक काढते व्हिडिओ. आणि हे बघा, हिनं तर काय खाऊन झोपलं होतं काय माहिती, एवढं मोठं दिसत होतं ना, भयानक बेकार. हां. आणि हे टॅचअपवाले आपण तर फोनमध्ये बघतोच ना, असं वाटलं की यार मी उगीच आले इथे. पण चला पुढे पण बघूयात काय काय आहे. मी बोलले एवढे लोक बघतात ते बघते, तर ही तर अशीच पटली होती टॅचू सारखी. मी तिला शुकशुक केलं तरी उठत नव्हती. नंतर ह्या साईडला होता मोर, तर म्हटलं बघूया. चालले होते पण तो मोर यायला बाहेर काय हेच नाही आहे, बाहेरच नव्हता येत. आणि इथं तर गोरीला कशी मज्जा करत होता ना, मी तेच बघत होते. मला खूप हसायला येत होतं, पण हे माझ्या फोनमध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं. आणि ते इकडे जायचे तिकडे जायचे. आणि ते बघा, तुमचा फेवरेट हिरो मी बोलत होती ना, तो हाच आहे. व्यवस्थित बघा, तेवढ्याच जागेत तो फिरायचा, तेवढ्याच जागेतनं रिटर्न यायचा. ते फक्त रूल चालू होतं की इकडे तिकडे. मला वाटत होतं की एक ते नाही का बॅटरी असती त्या चित्त्यांच्या आतमध्ये घातली आहे की ती इथून तिथे तिथून इथे. आणि हां, मी ह्याला बोलवत होते की य य य य करून. म्हटलं चला थोडीशी मस्ती मी पण करूयात, बघतोय की नाही मला रिस्पॉन्स येतोय की नाही. मी त्याला बोलवत होते य य करून. हे बघा, मी आत्ता त्याला आवाज देते. तर फक्त बघत होता माझ्याकडे. मला हे कुठं रिअल वाटलं की हा माझ्याकडे बघतोय, म्हटलं ते हा असली आहे. बाकीचे मला एवढे काही वाटले नाही आहेत. आता पुढे बघूयात आपण काय काय आहे ते. चला. इथे होता पांढरा वाघ. आता पांढरा वाघ आपण बघूयात कसा आहे.
हे बघा, तो पण तिथल्या तिथे फिरत होता. मी गुहेतून बाहेर गेले आणि खरंच मला असं वाटतं ह्यांना मंद केलं नसेल का, की बघत पण नव्हते. एवढे लोक ओरडतात त्यांच्याकडे, पण ते बघत पण नव्हते. आणि बघूयात पुढे काय काय आहे अजून. हा, मला थोडं बोर झालं की बाबा असं काही वाटतच नव्हतं की हां, हे असली वाटलं मला, कारण ही डोरच्या आतमध्ये जाताना बघितलं मी ह्याला. हां, हे छान वाटलं मला बघायला. नंतर हे बघा, ह्याला तर किती आवाज येतो, शुकशुक करत होतं. तर सगळे लोक साईडला थांबलेले, पण काही बघत नव्हते, काही नाही, त्यांचं त्यांचं चाललेलं. असं वाटत होतं की त्यांना बहिरं केलं आहे अक्षरशः, ऐकायला पण येत नव्हतं. आणि चला म्हटलं आता वेळ तर झाली आहे, चला. तोपर्यंत हे बंद पण झालं. पोलीस लोक आले आणि सगळ्यांना बाहेर काढत होते. मी इथं बसली होती. म्हटलं सगळं फिरून झालं, थोडं बसावं, कारण मी बसलेच नव्हती, कंटिन्यू फिरत होती. आणि आम्ही चाललो होतो बाहेर. म्हटलं काहीतरी खायचं आहे, आणि इथे फेमस मस्का पाव होता. आम्ही तिकडे चाललो होतो आणि मला खायचं होतं. ते खूप छान लागतं. चहा आणि तो मस्का पाव एवढा मस्त येतो ना. तुम्ही कधी खेड शिवापूरला गेले तर नक्की खा, खूप छान लागतं. आणि आम्ही मस्त चाललो होतो. एवढी थंड वारं चाललं होतं ना, बाप, एवढी थंडी वाजत होती की म्हटलं जायचं इथून पुढं, पण 7 वाजल्याच्या आतमध्येच घरी यायचं. आणि इथून खूप थंडी वाजत होती जाम. आणि आम्ही फायनली मस्का पाव खाण्यासाठी आलो होतो. चला तर बघूया कशी आहे टेस्ट. आणि खरंच खूप छान लागत होतं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.